शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत माध्यमांशी बोलतायत, पाहूयात. 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही. आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही. त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. आपल्याच पक्षाचे सहकारी आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तुमच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आठवण करून दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्यायची असेल तर आपण कर्जही काढू शकता. आपल्याला माहीत असेल की 31,528 कोटीचं जे पॅकेज पूरग्रस्त परिस्थितीसाठी देण्यात आलं, त्यावेळी तिन्ही महायुतीचे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तुमच्या सगळ्यांच्या समोर. आणि त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भातला विचार देखील सरकारचा चालू आहे. योग्य वेळी तो आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं वर्किंग सुरू आहे. रवींद्र धंगेकर घायवळ प्रकरणामध्ये सातत्यानं रवींद्र धंगेकर एक आरोप करताना पाहायला मिळतात. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये समीर पाटील यांचाच हात आहे अशा पद्धतीने म्हणतात, परंतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो. दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही. मुद्दा असा आहे की रवींद्र धंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. रोहित पवार म्हणतात की रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो अशा पद्धतीचं मत ते नाही. आता येता मला रोहितजी पवार देखील भेटले होते, पण ते मला असं काही बोलले नाहीत.